बर का बाबा पाटील बुवाला घेऊन सवे चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे पाट डवरी गोसावी येतो किंवा पेंगळा येतो चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे ज्या दिवशी यम येते आणि आपल्याला घेऊन जाते तेव्हा आपल्याला कळल तेव्हा पाप करा पुण्य करा काही करा काही करा पहिल्या आईला तुम्ही सावध राहावे पाटील बुवाला घेऊन सवे चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे बर का गांगड लिंगावचे मामा पिंगळा महाद्वारी बोली बोलत मधल्याळीला एक बायको फिरती तिचं नाव आहे वासना वासना बर का पीटी मास्तर मधल्याळीला एक बायको फिरती तिचं नाव वासना आहे वासना याला भारुड म्हणते भारुडाचा अर्थ मला सुद्धा कळत नाही पण मी भारुड म्हणतो मधल्या आळीला एक बायको फिरे तिला तुम्ही साधा मग पडेल नाहीतरी पाटील बुवा तिची पळतील गुरे तिची पळतील गुरे आशा मनशा तृष्णा वासना काम क्रोध मद मच्छर दंभ अहंकार इच्छा भोली अशा प्रकारचे गुर आपल्या शरीरामध्ये आहेत आणि हे गुर प्रत्येकाला आवडत नाहीत म्हणून आपण पाप पुण्य पाप पुण्य पाप पुण्य करतो आणि म्हणून माझ्या आईला एक बायको फिरे तिला तुम्ही साधा मग पडेल पुरे नाहीतरी पाटील बा तिची पळतील गुरे पिंगळा बाजवारी बोलत तबला वाजवणारी आहेत ना कोपरानी तबला वाजिते पायाच्या टाचानी वाजिते ते टिपऱ्यानी वाजिते आणि बोटानी वाजिते असे तबला मास्तर दत्तात्रय खांदवे हे पहा गव्हाण्यांना नुसते बघत आहेत माझ्याकडं असे प्रेमाने भजन
चावला अगं गगं इंचू चावला इंचू चावला अगं बोला इंचू चावला हे विंचू चावला इंचू गगं विंचू चावला हे विंचू चावला अगं गगं विंचू चावला हे विंचू चावला अगं गगं विंचू चावला विंचू चावला अगं गगं विंचू चावला हे विंचू चावला अगं गगं विंचू चावला हा विंचू चावला गगं विंचू चावला बाबा तू कुठे वाटा इथं